बागरवल त्यानंतर गुणलेखक आमचे निखिल ठाकूर यांचा देखील सन्मान होईल. हे पॅडीचे पोटूचे कुणाची वैभव साहेबांना विनंती करेन की आपण निखिलचा सन्मान करावा. आपण चांगलं गुणलेखन आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्याने केलंय. त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आमचे समालोचक आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांनी आम्हाला चांगली साथ दिली आमचे नितीनदादा पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील स्टेजवर याला आपला सन्मान केला जाईल. मी सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण नितीन पाटील यांचा सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद. माझ्या आवाजाची काळजी घेतल्याबद्दल आणि सपोर्ट केल्याबद्दल. नितीनदादा पाटील, अमित पाटील अंपायर नाहीत. चला बक्षीस समारंभाकडे आपण जाऊया आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्मान्य महेंद्रजी नाईक यांना की आपण उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम फिल्डर आहे. बोलापूरचे एवढे आवाज नाहीत नाही का कोण नाही जाऊ द्या ऐरणीकडे. सोहम जोशी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅचेस सोहमच्या आपण पाहिले आणि तो ठरला या स्पर्धेतील एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय यशवंतजी भोर आणि दीपकजी भोर यांना विनंती करेल की आपण बेस्ट बॉलर हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज अजून पण आयोजित पाहिजे का बोलापूरकर का पाहिजे का नको. बेस्ट बॉलर साहिल दिलेकर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज हा अवॉर्ड चालला साहिल दिलेकर. यशवंतजी भोर आणि दीपकजी भोर या मान्यवरांना विनंती करेन की आपण साहिलला या स्पर्धेतील ही उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. त्यानंतर बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज मी सन्मान्य प्रवीण पाटील साहेबांना विनंती करेन की आपण ही ट्रॉफी द्यायची. आणि या स्पर्धेत सर्वाधिक धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात तो खेळाडू अगोदर टीम सांगूया. काय वाटतं ऐरोली की बेलापूर. आवाज येतो बेस्ट बॅट्समन साठी. टीम आहे प्रियदर्शनी बेलापूर. खेळाडू आहे विनायक बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. विनायक ठरला स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतील विनायक ठरलाय प्रियदर्शनी बेलापूर टीमकडून. आणि यानंतर मालिकावीर पारितोषिक देण्यासाठी मी महेंद्र शेठ नाईक यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मालिकावीर हा पुरस्कार या ठिकाणी मात्र देऊन सन्मानित करायचे. आणि या स्पर्धेत सर्वाधिक 50+ धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आहेत गाव
ऐरोली कोलीवाडा अभि जोशी मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, तो या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. जबरदस्त 50हून अधिक धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि तो ठरला स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी. त्यानंतर द्वितीय क्रमांक पारदर्शक देण्यासाठी सन्माननीय कुणालजी निर्भवडे साहेबांना विनंती करेन की आपण ते पारितोषिक द्यायचं. द्वितीय क्रमांक आणि या स्पर्धेत रोख रक्कम 20,000 आणि या आकर्षक चमचमती ट्रॉफी दिली जाईल. उपविजेते संघ जे फायनलमध्ये थोडक्यात आपल्या परिश्रमांना मुकले आणि संघ मात्र चांगला खेळत असताना मात्र त्यांच्यावरती मात केली गेली, तो संघ आहे सूर्यकांत मुरली बाळा यांच्या नेतृत्वात खेळणारा अर्थातच ऐरोली कोलीवाडा संघ उपविजेते या स्पर्धेचे. अभिनंदन बाळा ही टीम. बाकीचे सर्व सहकारी पाहुणे होते विनंती करेन की आपण देखील उभं राहून या संपूर्ण संघाला आपण अप्रिसिएशन द्यावं. सोनूला द्यायचे होते, सचिन जायचं संपर्क सोनू त्यांनी ते जरा पिच बिचला सगळं केलेलं, त्याची ट्रॉफीची इच्छा आहे रे माझी. नको नको. तसंच या स्पर्धेला यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट करणारी आमची क्रिक लाईव्हची टीम सचिनजी मुंडे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. मी पाडी यांना विनंती करतोय. ये ना. ठीक आहे चल बस. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो शाब्दिक. यानंतर या स्पर्धेमध्ये संपूर्णपणे आपली ताकद ज्या संघाने लावली आणि प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय माजी नगरसेवक श्री सुनीलजी बाळाराम पाटील साहेब आणि त्यांच्यासोबत सर्व सहकारी यांना मी विनंती करेन की आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं. या स्पर्धेची चॅम्पियनची ट्रॉफी आणि रोख रक्कम या ठिकाणी मात्र दिली जाते, ती म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर टीम या स्पर्धेची चॅम्पियन. चॅम्पियन इज द चॅम्पियन, बेलापूर इज द चॅम्पियन. या स्पर्धेमध्ये विजेतेपद ज्यांनी मात्र पटकावलं, साहिल यांच्या नेतृत्वामध्ये संघ खेळला, चांगला खेळला आणि या स्पर्धेमध्ये विजेतेपदाचे ते मात्र हकदार बनलेत. अभिनंदन साहिल दिवेकर आणि प्रियदर्शनी बेलापूर टीम. अरे मी बोललो सगळ्या लोकांशी. त्यानंतर आमचे सोनू मडवी सागर यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कारण सोनूची देखील भरपूर मेहनत केली. सुनील पाटील साहेबांना विनंती करेन की आपण सोनू मडवीचा सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. सोनू मडवी आपला, कारण पिच रिपेअरिंग पासून संपूर्ण धावपळ या मैदानावरती सोनू मडवीचे असते आणि त्यामुळे त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र केला जात आहे. क्या बात आहे सोनू, जबरदस्त. आणि स्पर्धा इथे संपली असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. पुन्हा एकदा भेटूया या स्पर्धेच्या पुढील पर्वात. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद. चलो